शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने शालेय बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 14 जून रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल शांती कमल शिर्डी येथे पार पडला। या प्रसंगी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी बीडी दाभाडे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज, सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, प्राचार्य गंगाधर वर्ग, प्राचार्य आसिफ तांबोळी, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते। उपस्थितांचा साईबाबांची प्रतिमा आणि शाल देत सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साईबाबांची प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला। तसेच या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे विद्यार्थी करिअर व पालक मार्गदर्शन या विषयांवरील व्याख्यानाला उपस्थित प्रत्येकानं अतिशय एकाग्र मनानं तब्बल अर्धा ते पाऊण तास ऐकत टाळ्यांच्या गजरात दाद दिली आहे। त्यांनी अत्यंत चांगला असं उद्बोधन आपल्याला केलं असे प्राध्यापक गणेश शिंदे साहेब, संस्थांचे उपमुख्य कार्यकारी हुलवळे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, त्या सोसायटीचे चेअरमन श्रीयुत विठ्ठलराव पवार, उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनी, प्रथमतः सोसायटीच्या वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। इथं येण्याच्या पूर्वी एक वर्ष जे आहे, म्हणजे एक वर्ष मी जे कास्ट लिडिंगला चेअरमन होतो वर्ध्याला, आणि एक 6 महिने जे आहे ते सेरिकल्चरला डायरेक्टर होतो, म्हणजे टेक्सटाईल कमिशनर बी होतो। तर एक वर्ष मी ते रवी भवनला राहायचो नागपूरच्या रेस्ट हाऊसला। सकाळी उठल्यानंतर या ठिकाणी जसं मॉर्निंग वॉक असतं तसं ते मॉर्निंग वॉक रेग्युलर असायचं, आणि त्या मॉर्निंग वॉक मध्ये कामाच्या संदर्भाने तर मी भाषण ऐकायचो, परंतु मोटिवेशनल स्पीकर यांची मी भाषणं त्यामध्ये ऐकायचो। आणि ती भाषणं ऐकत असताना आपले जे भाषणं जे आहे, सर्व भाषणं जी ती माझी त्या मॉर्निंग वॉकच्या कालावधीमध्ये ऐकून झाली। आपलं मार्गदर्शन, आपलं प्रेरणादायी अत्यंत असतं, म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन मिळावं म्हणून खास करून मी विठ्ठलरावांना सांगितलं होतं की सरांना बोलून घ्या, चांगलं मार्गदर्शन करतात। तर सर, आपण या ठिकाणी येऊन आमच्या कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याला धन्यवाद। नवीन कॅम्पस मध्ये जे आहे ते थोड्याच कालावधीमध्ये शिफ्ट होणार आहे। नवीन कॅम्पस मध्ये म्हणजे आपलं जवळपास 2.25 कोटीचं कॅम्पस त्या ठिकाणी उभं राहिलेले आहे। अत्यंत कॅम्पस राहणार आहे आणि त्या कॅम्पसला साजेसं आपलं शिक्षण असायला पाहिजे यासाठीच्या सूचना ज्या आहेत त्या सर्व शिक्षकांना दिलेल्या आहेत। त्यांचं ट्रेनिंग सुद्धा जे आहे 3 दिवसाचं ट्रेनिंग आपण घेतलेलं आहे। त्यासाठी खास करून हैदराबादचे 2 प्राध्यापक मास्टर ट्रेनर्स या ठिकाणी आले होते। त्यातले वेपा सर जे आहेत ते IAS चे जे आमचं ट्रेनिंग असतं त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करतात। तर चांगले ट्रेनर्स आपण या ठिकाणी बोलवलेले होते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन शिक्षकांना केलेलं आहे। सोबतच जे आहे सर्वांना असं सांगितलं आहे की प्रत्येक शिक्षकाने जे आपल्या वर्षभराचं जे आपल्याला काय शिकवायचं आहे त्याचा त्यांनी मास्टर प्लॅन करायचा आहे। 4थीचा वर्ग असेल, 7वीचा वर्ग असेल, 10वीचा असेल, 11वी 12वी असेल, तर प्रत्येकाने जे आहे त्या शिक्षकाचं त्या वर्षामध्ये जे त्यांनी शिक्षण द्यायचं आहे त्या संदर्भाने देश पातळीवर नवीन काय चाललेलं आहे, म्हणजे आपल्या रेग्युलर शिक्षणासोबतच नवीन प्रत्येक फील्डमध्ये काय चाललेलं आहे त्याचा त्यांनी अभ्यास करायचा आहे आणि ते शिक्षण आपल्याला त्यांना द्यायचं आहे। 4थीची स्कॉलरशिप असेल, 10वीची स्कॉलरशिप असेल, NTS असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतील त्या सर्व स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन जे आपल्याला करायचं आहे आणि आपला बेस जो आहे तो चांगला कसा होईल। कारण आम्हाला आठवतं की ते 7वीच्या स्कॉलरशिपचं जे 7वीला असताना जो अभ्यास केलेला होता तोच अभ्यास आम्हाला MPSC मध्ये असायचा, म्हणजे ते नॅशनल टॅलेंट सर्च बुद्धिमत्ता चाचणी आहे
त्या बुद्धिमत्ता चाचणीच्या जेव्हा म्हणजे 50 पैकी मला ते 47-48 मार्क पडलेले असतील आणि त्याच्यावरच माझं ते प्रिलिम क्वालिफाय झालं होतं आणि मेन्स क्वालिफाय झालं होतं. म्हणजे आपला बेस जर चांगला असेल तर आपण पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगलं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठीचं सर्व शिक्षण जे आहे आपल्याला या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था जी या पुढील कालावधीमध्ये केली जाईल. 11वी-12वीचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे सुद्धा क्लासेस आपण अगोदर सुरू केलेले होते. एक 15 म्हणजे अगोदर बी झाली, एप्रिलमध्ये बी झाली आणि नंतर आता बी सुरू केलेली होती. तर त्यांना सुद्धा सूचना दिल्या की आपला सिलेबस आपला कधी संपला पाहिजे. आपण त्या नीटची परीक्षा, जेईची परीक्षा, सीईटीची परीक्षा, त्या परीक्षेसाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागते त्याचं सुद्धा नियोजन करायला सूचना दिली आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आपली अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे बाबांचं नाव जसं जागतिक पातळीवर आहे, जगभरातले भक्त जसे बाबांच्या दर्शनासाठी येतात, तशीच बाबांची शाळा सुद्धा जी आहे तिचं नाव सुद्धा जे आहे ते देश पातळीवर गेलं पाहिजे यासाठी सर्व शिक्षकांनी त्याला साथ द्यायची आहे, पालकांनी सुद्धा त्याला साथ द्यायची आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. संस्था ही साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती माननीय न्यायमूर्ती श्री सुधाकरजी यादवगड्डा साहेब, जिल्हा मुख्य न्यायाधीश, तसेच तदर्थ समिती सदस्य माननीय श्री सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी आणि तसेच माननीय श्री गोरक्ष गाडीलकर साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकारामजी उलवे साहेब, प्रशासकीय अधिकारी यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सहकार्यानं या संस्थेची उलाढाल चालू आहे. मी आवर्जून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाची रूपरेषा शालेय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अशीच होती, परंतु माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी मला सूचित केलं की सरांचं व्याख्यान ठेवलं पाहिजे आणि सरांना मी गुगलवरून नंबर शोधला आणि फोन केला. शिर्डी म्हटल्यानंतर पहिल्या क्षणात त्यांनी होकार दिला आणि सांगितलं की माझा कार्यक्रम बारामतीच्या इंदापूरला आहे, पण मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100% येईल. खरोखर साहेब 5 वाजता झाले, अगोदर आले, पण आपले सभासद अजून सुट्टी 6 वाजता होणार असल्यामुळे थोडे उशीर आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू. ही संस्था नोंदणीकृत संस्था असून खरोखर सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव व्हावा, शिक्षण क्षेत्रामध्ये सभासदांच्या पाल्यांनी भरारी घ्यावी या सामाजिक भावनेतून संस्थेचा आजपर्यंतचा शालेय बक्षीस वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे. सभासदांच्या पाल्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन या साहित्याचं आज आपल्या मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा मला मनस्वी आनंद आहे की श्री साईबाबांच्या या नगरीत बाबांच्या साई भक्तांचे सेवा करण्याची संधी या देवस्थानचे कामगार म्हणून आम्हा सर्व कामगारांना मिळत आहे आणि निश्चितच एक धार्मिकतेचा पगडा आमच्या बहुसंख्य सगळ्याच कामगार वर्गावर असल्यामुळं तिथं निश्चित भक्तांची जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे या प्रमुख उद्देशानं संस्था ही कार्यरत आहे, डॉक्टर ही कार्यरत आहेत. संस्थेमार्फत मोफत चप्पल स्टँड, साई भक्तांच्या बॅग लॉकरची व्यवस्था आणि साई भक्तांना माफक दरात प्रसादाची पण व्यवस्था ही साईबाबा संस्थांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी केली जाते. साई संस्थांच्या
या कामगार वर्गाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे या दृष्टिकोनातून शालेय बक्षीस असेल, गुढीपाडवा असेल आणि दिवाळीची भेटवस्तू असतील याचं वाटप संस्था करत असते। या संस्थेचे 1649 सभासद आहेत। संस्थेचं एकूण कर्ज वाटप 68 कोटी रुपये आहे आणि मुदत ठेव 17,65,00,000 आहे। सभासदांना वैयक्तिक कर्ज मर्यादा 7 लाख रुपये 8% व्याजदराने आणि क्लीन कॅश क्रेडिट कर्ज 7 लाख रुपये व्याजदर 11%, गृहगृहस्थीसाठी 5 लाख 3% व्याजदर 13% व्याजदराने, मुदत ठेवीवर संस्था 8% व्याजदर सभासदांना देते। लग्न अनुदानासाठी प्रत्येकी 5,000 रुपये आणि कुटुंबातील व्यक्तीचे मृत्यूप्रसंगी अनुदान 5,000 रुपये। यावर्षी नव्यानच आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही येणाऱ्या दिवाळीसाठी तशी तरतूद केलेली आहे की सन 2024 साठी 50 किलो साखर, गोड तेलाचा 1 डबा व मिठाई तसेच डिव्हिडंड वाटप करण्यात येणार आहे आणि सभासदांसाठी अपघाती 20 लाख रुपयाचा विमा आपल्या संस्थेमार्फत उतरवण्यात आलेला आहे। संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युटीची योजना लागू करण्यात आलेली आहे। निश्चितच या संस्थेच्या जडणघडणीत साई संस्थांचं एकदम मोलाचं सहकार्य आहे आणि जेव्हा आपल्या जिल्ह्यातली माणसं या संस्थानाच्या मुख्य पदावर नेमणूक झाल्यानंतर खरोखर आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि वेगळं मार्गदर्शन मिळालं। निश्चित त्यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचं एक एक पाऊल पुढे पडत आहे आणि त्या यशाच्या शिखरावर ही संस्था निश्चित आहे। आपली माणसं भेटल्यानंतर जो आपला आनंद असतो तो द्विगुणित करण्याचं काम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन हे चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील आणि त्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची भरभराट करण्याचा आमचं संचालक मंडळ निश्चित प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय भारत। वय वर्षाला शांत बसून आपलं ऐकायला लावणं ही सोपी कला नाही, त्यामुळे जोरदार टाळ्या होत्या। पोरांची गुणवत्ता म्हणजे फक्त मार्क। मी आज तुम्हाला सांगतो केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही। याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्क मिळवायचे नाही, पण निवळ मार्कांसाठी अभ्यास करू नका असं मला वाटतं। पेपर जवळ आले का मग मागचे क्वेश्चन पेपर चाळायचे, कोणते क्वेश्चन रिपीट होत आहेत, मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करून अभ्यास करायचा। शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाक। परवा तर 10वीला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? आणि म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला। जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊया, अभ्यासाची मजा घ्या। आता सीओ साहेबांनी मी आपल्या संस्थांच्या शाळेविषयी बोलत होतो। 5-6 हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात, फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे। सर मला सांगत होते की शिक्षकांना मी ट्रेनिंगला पाठवलं की त्यांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत एखादा विषय घेऊन कसा पोहोचावा याच्या नवीन प्रणाली आत्मसात केल्या पाहिजे। बघा ब्लॅकबोर्ड होता, बदलला, ग्रीन बोर्ड आला, रीडिंग बोर्ड बदलला, आता व्हाईट बोर्ड आला, व्हाईट बोर्डही बदलला, आता स्मार्ट बोर्ड आलाय। तंत्रज्ञान बदलत आहे, पद्धती बदलत आहे, आपल्याला बदलता येईल का हा प्रश्न स्वतःला विचारायचा, नाहीतर पालकांच्या डोक्यात काही कर नोकरी मिळव। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।